नमस्कार. श्री शिव महापुराण कैलास संहिता अध्याय क्रमांक 10 महामुनिसुतांचे काशीत पुनरागमन. श्री गणेशाय नमः. व्यास म्हणाले, सूत निघून गेल्यावर त्या सर्व ऋषींना मोठी चुटपुट लागून राहिली. ते आपापसात चर्चा करू लागले. सूतांनी बोलण्याच्या ओघात वामदेवांच्या मताचा उल्लेख केला होता. ते कठीण आहे, त्याविषयी त्याला विचारायला हवे होते, पण त्यावेळी ती गोष्ट कोणाच्याही लक्षात आली नाही. आता काय करावे? सूतांचे दर्शन पुन्हा कधी होईल काही सांगता येत नाही. म्हणून आपण चिंता न करता येथेच राहून महेश्वरांची आराधना करू. त्या आराधनेच्या पुण्य प्रभावाने आपल्याला त्यांचे अवश्य दर्शन होईल. मग ते तेथेच राहून महेश्वरांची आराधना करू लागले. असे 1 वर्ष लोटले. महाज्ञानी सूतांचे काशीमध्ये पुन्हा आगमन झाले. त्यांना पाहून वाट पाहणाऱ्या त्या ऋषींना खूप आनंद झाला. त्यांनी आसन व अर्घ्य देऊन त्यांचे पूजन केले. त्यांच्या आदरातिथ्याने सूतही प्रसन्न झाले. त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. नंतर पवित्र गंगेत स्नान करून ऋषी, देव आणि पितर यांना तिलांजली आणि जव दिले. किनाऱ्यावर येऊन शरीर पुसले. धूत वस्त्रे परिधान करून 2दा आचमन केले. मंत्रांचा उच्चार करून सर्वांनी भस्म लावले. रुद्राक्ष माळा घातली. विधीपूर्वक त्रिपुंड लावले. नित्यकर्मे आटोपल्यावर उमापती विश्वेश्वरांचे त्याच्या पुत्रांसह आणि गणांसह पूजन केले. त्यांना भक्तिपूर्वक वारंवार नमस्कार केला. कालभैरवाला प्रणाम करून 3 प्रदक्षिणा घातल्या. 5 प्रकारे नमस्कार करून पुन्हा प्रदक्षिणा व दंडवत प्रणिपात केला. शिवपंचाक्षरी मंत्राचा 1108 संख्येत जप केला. अपराधांची क्षमा मागितली. मग सूत मुक्ती मंडपात गेले. तेथे चंडेश्वरांचे पूजन करून मुनींनी दिलेल्या आसनावर बसले. त्यांनी उपस्थितांना नमस्कार केला व म्हणाले, हे श्रेष्ठ व्रतधारी ऋषींनो, मी तुम्हाला प्रणवाचा अर्थ समजावून सांगितला आणि तीर्थयात्रेस निघून गेलो. त्यानंतर पुढे काय घडले ते सांगतो. येथून निघाल्यावर मी दक्षिण समुद्रावर गेलो. तेथे स्नान करून शिवादेवी कन्याकुमारीची विधीपूर्वक पूजा केली. नंतर मी सुवर्ण मुखरीच्या किनारी गेलो. तेथे कालहस्ती शैल्य नामक परम अद्भुत नगर आहे. त्या कालहस्तीश्वराचे सुंदर मंदिर आहे. हे शिवप्रभू चंद्रासमान कांती असलेले, 5 मस्तकांनी युक्त, पश्चिमाभिमुख, सर्व सिद्धींसह भोग मोक्ष देणारे आणि एकाच दर्शनाने भाविकांच्या सर्व पापांचा नाश करणारे म्हणून विशेष प्रख्यात आहेत. मी सुवर्णमुखरी नदीत स्नान केले. देवांना आणि ऋषींना विधीपूर्वक तृप्त केले. कालहस्तीश्वर शिवजींची भक्तिभावाने पूजा केली. त्यांच्या उजवीकडे स्थित असलेल्या पार्वतीची पूजा केली. पंचाक्षरी मंत्राचा 1108 वेळा जप केला. शिवजींना प्रदक्षिणा घालून वारंवार नमस्कार केला. अशा प्रकारे नित्य आराधना करत त्या क्षेत्रात 4 महिने राहिलो. त्यावेळी मला ज्ञानरूपी कळीच अशा कलिका महादेवीचा कृपाप्रसाद प्राप्त झाला. एकेकाळी मी कुशासनावर बसून मन एकाग्र करून परमानंद स्वरूप ईश्वराचे ध्यान करत होतो. त्या समयी चित्त शांत होऊन मी परिपूर्ण शिवरूप झालो. इतक्यात माझे दयासागर गुरुजी भगवान वेदव्यास माझ्या हृदय कमळात प्रकट झाले. त्यांची अंगकांती अत्यंत तेजस्वी आणि निळ्या मेघासमान होती. त्यांच्या मस्तकावर पिंगट जटा होत्या. हातात श्रेष्ठ कमंडलू होता. त्यांनी मृगचर्म धारण केले होते. शरीरावर भस्म आणि भाळी त्रिपुंड तिलक लावला होता. त्यांचे डोळे कमळासारखे होते. अशा प्रकारे माझ्या गुरुदेवांना सर्व लक्षणांनी प्रकट झालेले पाहून मला आनंद गगनात मावेना. मी मोहित झालो. नंतर मी डोळे उघडून पाहिले, पण मला काहीच दिसले नाही. गुरुजींच्या विरहाने व्याकुळ होऊन मी रडू लागलो. तोच एक आकाशवाणी कानी पडली. महाभाग सूतजी, तुम्ही काशीला जा. तुम्ही ज्यांना प्रणवाचा उपदेश केला होता ते सर्व मुनी विवश होऊन तुमच्या शुभ आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. निराहार राहून व्रत करत आहेत. ती आकाशवाणी ऐकून मी ताबडतोब उठलो. शिवपार्वतीला 12 प्रदक्षिणा घालून दंडवत प्रणाम केला. श्री गुरूंच्या आज्ञेनुसार तेथून निघालो आणि 40 दिवसांनी आज येथे आलो आहे. तरी तुम्ही माझी कशासाठी वाट पाहत होतात? तुम्हाला माझ्याकडून काय जाणून घ्यायचे आहे ते सर्व सांगा. अध्याय 10 समाप्त.